गोकुळ टिकला पाहिजे एवढी एकच भूमिका आहे. माझा स्वार्थ दुसरा कुठलाही माझा यातला काडी मात्र स्वार्थ नाही. संस्था टिकली तर शेतकरी या ठिकाणी टिकणार आहे, संस्था नसेल तर आम्ही टिकू शकत नाही. आणि म्हणून गोकुळ टिकला पाहिजे यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे, यासाठीच आपली लढाई असली पाहिजे. सत्तेत आता काय संचालक कोण होते काय होते याच्यापेक्षा देखील उद्याचा भाव, उद्याचा दर, उद्या पशुखाद्याचे दर या ठिकाणी वाढले नाही पाहिजे. आता उद्या कदाचित तुझ्या ग्रामपंचायतचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री घेतील ना, कोण सरपंच. आता ते बघतोय ना आपण, काय झालं म्हणतात मुख्यमंत्री ठरवत, काय टाचणी पडली मुख्यमंत्री ठरवत. पेपर वाचता का नाही तुम्ही? हा, काय झालं तिथं, कोण ते उद्या आता म्हस आजारी पडली तर ती तिकडे विचारून लस द्यायची का नाही, म्हणजे काय करावं बाबा. म्हणजे गोकुळचा प्रत्येक निर्णय आता इथं होणार नाही. म्हणजे ते सगळं मुंबईत निर्णय होणार अशी अवस्था गोकुळची साधारण असं नव्हतं आपल्या जिल्ह्यामध्ये. आम्ही सत्तेत होतो, आमचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, असं नाही नव्हते मुख्यमंत्री. अनेक मुख्यमंत्री 20-25 वर्षात झाले, कुणी इकडे लक्ष दिलं